नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत जेवढ्याही विद्यार्थिनी या दारिद्र्य रेषेखाली असतील त्यांना 5,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत सरकार करणार आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही कशा प्रकारे लाभ घेऊ शकतात, कशा प्रकारे याची प्रोसेस आहे, कशा प्रकारे अप्लाय करू शकतात, याचा संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल नेहमी व्हिजिट करत राहा। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंब आजही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे। त्यांना त्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येत नाहीत। त्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा असतानाही आर्थिक अडचणींमुळे त्यांना मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत असतात। याचाच भान ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, जी की क्रांतिबाई ज्योतिबाई फुले अर्थसहाय्य योजना। त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होत नाही। त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाचा विचार करून राज्य सरकारने मुलींना योग्य शिक्षण मिळावे व त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते। या योजनेतील राज्यातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून ज्या वंचित राहतात त्यांच्यासाठी ही योजना खरं तर आहे। त्यांच्यासाठी राज्य सरकार हे 5,000 रुपयाची आर्थिक मदत करणार आहे। यातील एक योजना म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण घेण्यासाठी 5,000 रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते, जेणेकरून मुली उच्च शिक्षण घेऊन आपला स्वतःचा विकास करतील व आपल्या पायावर उभे राहतील। तर या योजनेसाठी जी क्रायटेरिया आहे तो आपण पाहूया। तर ही योजनेचे नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना। राज्य सरकारने सुरू केली, महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। कोणत्या विभागाने सुरू केले तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग। लाभार्थी कोण आहे तर गरीब कुटुंबातील सर्व मुली या योजनेचे लाभार्थी आहेत। लाभ कसा प्रकारे घेणार तर मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 5,000 रुपयाची मदत राज्य सरकार करणार आहे। याची जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते तिची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही हा अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा याचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे पुढे। तर बघा, आता या योजनेचे काही उद्दिष्ट गव्हर्नमेंटचे ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत। या योजनेमुळे मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल। या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल। शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढेल आणि या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे। आता या योजनेचे काहीतरी अटी आणि शर्ती त्याही आपण पाहूया। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करूनच तुम्ही अर्ज करायचा आहे। सरकारच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांनी घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण व एटीकेटी असल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज करू नये। या योजनेसाठी फक्त मुलीच अर्ज करू शकतात। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना संपूर्ण पदवी दरम्यान एकदाच आणि पदव्युत्तर पदवी दरम्यान एकदा असा दिला जाईल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करू नये। तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या वेळे एकदा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळे एकदा दोनदा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता। अर्ज करताना विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले गुण हे ग्रेड पॉईंटमध्ये न लिहिता टक्केवारीमध्ये लिहिणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक। नॅशनलाइज बँकमध्ये तुमचं बँक अकाउंट असणे गरजेचं आहे, जे की स्टेट बँक, HDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक, ॲक्सिस बँक हे आपल्या नॅशनलाइज बँक आहे, यांच्यामध्ये तुमचं अकाउंट असणं आवश्यक आहे। तर या योजनेसाठी तुमची पात्रता काय असणे तर अर्जदार विद्यार्थी ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे। केवळ महाराष्ट्रातील मुलींनाही अर्ज करू शकतात। या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच घेता येईल। एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेचा लाभ एकाच वेळी तुम्ही एकदाच घेऊ शकतात। जरी तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तेव्हा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला दोनदा घेता येईल। तर यासाठी तुम्हाला पुढीलपैकी डॉक्युमेंट लागेल: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, ईमेल ID, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, विद्यार्थ्यांचे मागील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेचे प्रत, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। आता पाहूया आपण की याची
याच्यासाठी अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवर जावं लागेल, जी की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल, त्यावर न्यू युजर या क्लिक करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन आय डी जसं फेसबुकवर इंस्टाग्रामवर आपण लॉग इन आय डी तयार करतो तसं लॉग इन आय डी तुम्हाला तयार करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये अप्लाय फॉर स्कॉलरशिप या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेज उघडेल. त्यानंतर तिथं तुम्हाला ऑप्शन शो होईल, सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना अर्ज दिसेल. त्यावर क्लिक करून जेवढी इम्पॉर्टन्स माहिती तेवढी तुम्ही भरायची. यानंतर संपूर्ण अर्ज एकदा तपासून घ्या आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण करू शकता. जरी काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू मित्रांपर्यंत किंवा तुमच्या गरजू मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.